आत्मघाताचा क्षण जवळ येत होता. तसतसा तिच्या डोळ्यांसमोर कालचा दिवस स्पष्ट उभा राहिला. संधी मिळताच ती घरातून पळाली होती. दत्तूच्या घरी जायचे. तिथल्याच देवळात त्याच्याशी विवाह करायचा. इथे कधी परतायचेच नाही. सुखाने राजाराणीचा संसार करायचा अशी स्वप्ने सजवत ती दत्तूच्या घरासमोर उभी राहिली खरी, पण तिथे तर चक्क मांडव सजला होता. दत्तू आणि त्याच्या नववधूवर मंगलाष्टकांच्या सुरात अक्षतांचा वर्षाव होत होता. हे पाहून ती खवळली. तिने दत्तूला वेदीवरून ढकलून दिले. त्याची बाशिंगे खेचली. त्याच्या थोबाडीत लगावण्याचा प्रयत्न करू लागली. जमलेले वऱ्हाडी आ वासून हा तमाशा पाहत होते. दत्तूने तर गौरीला ओळखायलाही नकार दिला. काहीतरी गैरसमजातून ही मुलगी इथवर पोचली असेच सोंग त्याने आणले. उपस्थितांपैकी बऱ्याच जणांना दत्तूची कारस्थाने माहीत होती. त्यांनी गौरीलाही ओळखले होते, पण कुणीच काही बोलले नाही. रडत भेकत दत्तूच्या नावाने बोटे मोडत गौरी गावी परतली. तिचा हा अवतार पाहून लोक चर्चा करू लागले, हसू लागले. मास्तरांचे संस्कार वाया गेल्याचे म्हणू लागले. इथे दत्तूचे पितळ उघडे जरी पडले असले तरी मुलीकडचे गरीब होते. जमीन गहाण टाकून हुंडा जमवला होता. आता लग्न मोडले तर पुन्हा जमणे कठीण, म्हणून दत्तूच्या चुकांवर पांघरून घालत मुलीचे लग्न लावलेच. घरातून पळून जाऊन गौरीने दुसऱ्याच्या लग्नात जो तमाशा केला त्याची हकीकत लगेचच अवघ्या पंचक्रोशीभर पसरली. मास्तरांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. घरी येऊन त्यांनी आपल्या मुलीला गुरासारखे बदडले. घर सोडून चालते होण्यास सांगितले. गौरी दिवसभर रडत बसली, पण तिच्याकडून चूक घडलीच होती. तिने पातक स्वीकारले. अंधार पडताच घराबाहेर पडली. तेव्हाच हा प्रपातासारखा पाऊस सुरू झाला. ती आडाच्या आता अगदी जवळ पोचली होती. आता धावत जाऊन ती त्या तुडुंब भरलेल्या काळ्याशार विहिरीत स्वतःला झोकून देणार इतक्यातच कुठून तरी तो भूतासारखा समोर आला. गौरी दचकलीच. तिची पावले थांबली. त्याच वेळी वीज चमकली. त्या निमिषभरात तिने पाहिलं, तो कुणी भूतबीत नव्हता तर एक माणूसच होता. एक तरुण, अवघा 20-21 वर्षांचा, पूर्णपणे भिजलेला. ती त्याला बगल देऊन पुन्हा आडाकडे धावली, पण अतिशय चपळाईने त्याने पुन्हा तिला अडवलेच. कोण आहेस तू? काय हवंय तुला? निदान सुखानं मरू तरी द्या. मी कोण ते यावेळी महत्त्वाचं नाही, पण तुम्ही आडात उडी टाकलीत तर मीही तुमच्या मागोमाग उडी घेईन. मला पोहता येत नाही तरीही, कारण डोळ्यादेखत कुणाला मरताना बघूनही काहीच केलं नाही हा सल मला आयुष्यभर टोचेल, त्याने खंबीरपणे म्हटलं. गौरीचा नाईलाज झाला. इथेच कातळावर बसून ती बराच वेळ रडत राहिली. पावसाचा जोर हळूहळू कमी झाला तसं तिचं आक्रंदनही. तोपर्यंत तो एका निश्चल मूर्तीसारखा तिच्या आणि विहिरीच्या मध्ये उभा होता. ती सावरलेली पाहून तोही तिच्या शेजारीच थोडं अंतर राखून बसला. पाऊस एव्हाना पुरता थांबला होता. आकाशही निवळलं. ध्रुवतारा दिसू लागला. तिकडे पाहत तो म्हणाला, बघा, रात्रभर थांबणार नाही असं वाटत असतानाच कसा अचानक निघून गेला. दुःखांचंही तसंच असतं. एकदम वादळासारखी चालून येतात. आयुष्य उद्ध्वस्त करतात. होत्याचं नव्हतं करून टाकतात. आपण आपल्या जागी पाय रोवून उभं राहायचं असतं. कधीच कुठलं वादळ कायमसाठी येत नाही. गौरीने काहीच उत्तर दिलं नाही. अजूनही ती मुसमुसत होती. भिजलेल्या कपड्यांमुळे आता ती थरथरत होती. त्याने लगेचच आपली घोंगडी घट्ट पिळून तिला पांघरायला दिली. तिला थोडी ऊब मिळाली. तिला तिच्या वेदनांचा विसर पडावा म्हणून त्याने थोडं आपल्याबद्दल सांगायला सुरुवात केली. तो नवे गावात राहायचा आणि तिथून 5 मैलांवर रानात असलेल्या लाकूड फॅक्टरीवर कामाला जायचा. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले होते. थोडी जमीन होती ती भाऊबंदकीत गेली. आता आई आणि 2 लहान भावंडांसाठी तो एकच आधार होता. जगण्याची गरज त्याच्यापेक्षा इतर कोणाला चांगली ठाऊक असणार. रोज 10 मैलांची तंगडतोड करत रानात उडमिलपर्यंत जायचे. तिथेही पुन्हा लाकडे फोडण्याचे अंगमेहनतीचे काम करायचे. त्या बदल्यात त्याला दिवसाला 2 रुपये रोज मिळायचा. त्या 2 रुपयांवर 4 जीव जगत होते. तरीही तो खुश होता.
कुणावर काही उपकार किंवा कुणासाठी त्याग केल्याची भावना त्याच्या बोलण्यात डोकावत नव्हती, कारण ज्यांच्यासाठी तो खपत होता तेच त्याच्या जगण्याचा आधार होते. गौरीला उमगले, हेही प्रेमच, किंबहुना हेच खरं प्रेम, निरपेक्ष, निरागस, निरालस. प्रेमाचं यापेक्षा पवित्र रूप असूच शकत नाही. खरंच आपलं चुकलं. ज्यांच्यासाठी प्रेमाची प्रत्येक मोहर खर्ची घालावी असे जन्मदाते असतानाही आपण चुकीच्या माणसावर प्रेम करून उलट त्यांनाच दुखावलं, मान खाली घालायला भाग पाडलं. पण आपण ही चूक सुधारायची. पुन्हा घरी जायचं, त्यांचे पाय धरायचे, ते माफ करतील, त्यांच्या आज्ञेत राहायचं आणि काहीतरी असं करून दाखवायचं की पुन्हा एकदा त्यांची मान अभिमानाने ताठ झाली पाहिजे. आत्मघाताची इच्छा कधीच मरून गेली होती. एक चूक निस्तरण्यासाठी दुसरी मोठी चूक करणं म्हणजे महापाप. आयुष्य पुन्हा घडवायचं तिने निर्धार केला. तिने आपल्यासमोर बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं. आता पहाट होत आली होती. थोडंफार दिसूही लागलं होतं. अंग मेहनतीचे काम करून पिळदार शरीरयष्टी कमावलेला तो एक देखणा तरुण होता. दिवसभराच्या कष्टाने, पावसात भिजल्याने आणि रात्रभर तिच्याशी बोलत बसल्याने त्यालाही आता पेंग येत होती. त्या आगंतुक अनोळखी तरुणाने तिला जगण्याची नवी उमेद दिली. वादळ वाऱ्याने पछाडलेल्या त्या भयप्रद रात्री तो जणू एक देवदूतच बनून आला होता. त्याच्याविषयीच्या कृतज्ञतेने तिचे डोळे भरून आले. त्याला काहीतरी द्यावं अशी उत्कट इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. पण तिच्याकडे देण्यासारखं होतंच काय? तिने आपल्या पायातील एक पैंजण काढलं. कातळावर बसून डुलक्या घेणाऱ्या त्या देवदूतापुढे ठेवलं. समोरच भिजलेल्या मातीत बोटाने एक ओळ रेखाटली आणि पुन्हा घराच्या दिशेने निघून गेली. लख्ख उजाडल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. तेव्हा तो अचानक उठला. समोर गौरी नाही हे पाहून बावरला, पण लगेचच त्याची नजर व्यवस्थित घडी करून ठेवलेल्या त्याच्या घोंगडीवर गेली. त्यावरच तिने ते चमकदार नाजूक पैंजणही ठेवले होते. मातीत सुंदर अक्षरांनी गिरवलेला संदेशही दिसला. तुमच्यामुळे खरं प्रेम काय ते उमगलं. जीवन खूप सुंदर आहे, गौरी. ते वाचून समाधानाने स्वतःशीच हसत तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. ही गोष्ट इथेच संपली असती तर जगातील एक अजरामर सुखांतिका ठरली असती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पश्चातापाचे अश्रू घेऊन आत्मघाताच्या दारातून पुन्हा घरी आलेल्या आपल्या लेकीला मास्तरांनी मोठ्या मनाने माफ करून टाकलं. गौरीनेही पुन्हा घर आणि शिक्षणात लक्ष गुंतवलं. सरकारी परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचे आणि बाबांना पुन्हा रुबाबाने गावात फिरताना बघायचे असा तिने दृढ निश्चयच केला. रात्रंदिवस अभ्यास करू लागली. मुळातच ती हुशार आणि आता कठोर मेहनतीचे, निर्धाराचे पाठबळ. ही मुलगी आता काहीतरी करून दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही हे गावकऱ्यांनी ओळखले. पुन्हा एकदा मास्तरांच्या डोळ्यात तिच्याबद्दल कौतुक दिसू लागले. पण गौरीच्या डोळ्यात मात्र कलेक्टर होण्याच्या स्वप्नासोबतच आणखी एक स्वप्न तरळत होते. आपल्या जगण्याला नवी दिशा, नवोन्मेष देणाऱ्या त्या अनामिक तरुणाशी लग्न करण्याचे स्वप्न. त्या दिवशी तिच्याही नकळत त्या देवदूतासाठी आपल्या पैंजणासोबत ती आणखी एक गोष्ट ठेवून आली होती, तिचं मन. तो पुन्हा एकदा तरी भेटावा म्हणून ती वेळ मिळेल तेव्हा या आडावर येऊ लागली. तिने त्याला त्याचं नावच विचारलं नव्हतं. फक्त तो इथल्याच कुठल्या तरी वाटेने मिलवर येत जात असेल तेव्हा कधीतरी गाठभेट होईल या आशेवर ती दिवस ढकलू लागली. पण तो परतलाच नाही. गौरीच्या जीवाची पुन्हा तडफड होऊ लागली. पण यावेळी ती खचणार नव्हती की बाबांना दिलेले वचनही मोडणार नव्हती. ती घर सांभाळायची, मास्तरांची काळजी घ्यायची आणि वेळ मिळेल तेव्हा या आडावरच येऊन अभ्यासात गुंतून पडायची. अभ्यासाचाही कंटाळा आला की याच आडाच्या कठड्याला टेकून आतल्या काळ्याशार पाण्याकडे पाहत बोलत बसायची. तो देवदूत इथेच आपल्यासोबत आहे असे मानून आपल्या मनाचे गुज त्याला सांगत बसायची. रानात गुरे राखणाऱ्या लोकांनी हे पाहिले. त्यांना वाटले गौरीला वेड लागले असावे. मास्तरांनाही हे कळले. 3-4 वेळा गुपचूप त्यांनी तिचा पाठलागही केला. पण पोर आडावर येऊन फक्त अभ्यासच करते
आणि कुठल्या तरी काल्पनिक व्यक्तीशी बोलत बसते हे पाहून त्यांचेही मन गहिवरले. कलेक्टरच्या परीक्षेचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी गौरीची घालमेलही वाढली. परीक्षेसाठी तालुक्याच्या गावाला जाऊन 10-15 दिवस राहायचं होतं. मास्तरांनी तशी सोयही करून ठेवली होती. पण जाण्याआधी फक्त एकदा त्या तरुणाला भेटावं म्हणून गौरी आतुरली होती. तालुक्याला निघण्याच्या 1 दिवस आधी गौरी प्राण डोळ्यात आणून त्याच्या एका भेटीसाठी तडफडत घाईगडबडीने आडावर निघाली. आड मोठा असला तरी आसपास वाढलेल्या हिरवाईमुळे जवळ गेलो तरी दिसत नसे. त्या दिवशी आडापासून अवघी काही पावलं दूर असतानाच तिला आडात जोराने काही पडल्याचा आवाज ऐकू आला. तोच तर नसेल. गौरी धावतच सुटली. त्याला पोहता येत नव्हतं. त्याने तसं सांगितलंही होतं. तिने कुठलाही विचार न करता सरळ आडात उडी टाकली. तिला तरी कुठे पोहता येत होतं. त्या काळ्याशार गहिऱ्या पाण्यात तिने जी उडी मारली ती पुन्हा वर आलीच नाही. तिसऱ्या दिवशी तिचं शव त्या आडाच्या पाण्यावर तरंगताना कुणाला तरी दिसलं. अतिशय जुनाट झालेल्या आडाच्या कठड्याचा एक भागही पाण्यात कोसळला होता. लोक म्हणतात मुंजाने तिला पाण्यात ओढून घेताना तो ढासळला. पण खरं तर त्या ढासळलेल्या कठड्याच्या आवाजानेच तिचा घात केला होता. खरं कधी लोकांना कळलंच नाही आणि मुंजाच्या नावावर आणखी एक बळी नोंदवला गेला. पूर्वा खूप लक्ष देऊन ही गोष्ट ऐकत होती. तिच्या डोळ्यात किंचितसे पाणीही आलेले वाटत होते. मी असते ना तर त्या दत्तूला चांगलाच धडा शिकवला असता. त्याला ही शिक्षा मिळालीच. गौरीच्या आयुष्याची वाताहत करून त्यालाही संसार सुख लाभले नाहीच. त्याच्या पहिल्या बायकोला वेड लागले. दुसरीने क्षुल्लक भांडणावरून स्वतःला पेटवून घेतले. तिसरी भलत्याचाच हात धरून पळून गेली. दत्तूनेही स्वतःला मग नशेत झोकून दिले. एका रात्री इथेच येऊन त्याने त्या वडाला गळफास लावून घेतला. तिथेच तू मघाशी सूरपारंब्या खेळत होतीस, मी म्हटलं. तिने घाबरून हात चोळले. एक मोठा उसासा घेतला. 3 वाजून गेले असतील. 5 वाजता अपूर्वा येईल आपल्या गाडीवरून मला घ्यायला. माझेही मित्र येतीलच की आता. पैज जिंकली म्हणायची आपण, मी खुशीत म्हटलं. मुकुंदा, तुमच्या पैजेबद्दल सांग ना काहीतरी. मी आमच्या पैजेची सगळी हकीकत तिला थोडक्यात सांगितली. ते ऐकून ती म्हणाली, अशीच एक गोष्ट आधीही घडली आहे. माझे आजोबा सांगतात. त्यांचीही एका मित्राबरोबर अशीच पैज लागलेली. तोही एकदम धाडसी आणि बिनधास्त होता, अगदी माझ्यासारखा. रात्रभर आडाजवळ राहून दाखवतो म्हणून रानात राहिला. सकाळी जाऊन पाहतात तर गायब. सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडेना. शेवटी 2 दिवसांनी या आडातच त्याचं शव तरंगताना सापडलं. गौरीच्या भूतानं आपला प्रियकर समजून त्याला ओढून घेतलं असं म्हणतात. तिची ही गोष्ट ऐकून तर मला रागच आला. खोटं बोलतोय तो धोंड्या, मी एकदम उसळून म्हणालो आणि खरी हकीकत सांगू लागलो. पैजेनुसार त्या मित्राने रात्र आडाजवळ काढली. पण पहाट झाली तरी मित्रांचा पत्ता नव्हता. एकटं गावात जावं तर आपण आडाजवळ थांबलोच नाही म्हणून ते शंका घ्यायचे. त्यामुळे इथेच थांबून तो वाट पाहू लागला. पण हळूहळू झोप अनावर झाली. विहिरीच्या कठड्यावर टेकला आणि जांभया घेऊ लागला. डोळे मिटत आहेत असे वाटत असतानाच अचानक झाडामागून हे तिघे प्रकटले आणि मोठ्याने भॉ केलं. विहिरीच्या कठड्याला टेकून बेसावधपणे डुलक्या घेणारा मित्र एकदम दचकून उठला, पण त्याचा तोल गेला. सरळ आडात कोसळला. त्याला पोहता येत नव्हतं, कुणालाच येत नव्हतं. त्यांच्या देखत त्यांच्याच नादानीमुळे बिचाऱ्याचा जीव गेला. पण आपल्यावर बालंट नको म्हणून ते गुपचूप माघारी फिरले. दुसऱ्या दिवशी मुद्दाम शोधत इथे आले आणि तरंगणारं शव बघून मुंजाच्या नावाने, गौरीच्या नावाने मुद्दाम आवई उठवली. पक्का खोटारडा आहे तो धोंडू. तुला काय माहिती? तू होतास का तेव्हा इथे हजर? हजर? अगं तो मीच आहे. आज 70 वर्ष झाली मला इथे बुडून.
पण कधी मुंजाने कुठल्याही माणसाचा जीव घेतलेला मी तरी पाहिला नाही. माणसंच माणसांचा जीव घेतात किंवा आपल्या चुकीने मरतात. आळ मात्र बिचाऱ्या मुंजावर येतो. मी एकदम बोलून गेलो. हे ऐकताच तिचा नूर पालटला. तिच्या चेहऱ्यावरचे तेज मावळले. पुन्हा एकदा ती माझ्या कपड्यांकडे संशयाने पाहू लागली. मुठीतल्या कळकट चण्यांकडे विचित्र नजरेने पाहिले आणि माझ्याकडे पाठ वळवून सैरावैरा धावत सुटली. मीही तिच्या मागे धावलो. अगं थांब, घाबरू नकोस, अंधारात वाट चुकशील. तरी ती ऐकेच ना. शेवटी अंधारात ती एका बांधाला धडकलीच आणि मागच्या मागे कोसळली. मागे एक तीक्ष्ण दगड जमीन फाडून बाहेर आलेला होता. तो कवटी फोडून तिच्या डोक्यात घुसला. काही क्षण तडफडून ती शांत झाली. मी तिच्याजवळ गेलो. तिचे मनगट हातात घेतले. नाडीचे ठोके आता शांत झाले होते. स्वतःशी चुकचुकत मी उठलो. आता जे घडलं तो एक अपघात होता, पण उद्या लोक येतील आणि नाव बिचाऱ्या मुंजाचं घेतील. किती अंधश्रद्धाळू असतात हे लोक. पहाटेला आता फार अवधी उरला नव्हता. कुणी यायच्या आधीच मी आडातल्या माझ्या पाण्यातील घरात गायब झालो.